संत गोरा कुंभार मराठी निबंध। हाताला हात लावलेला कस ही म्हण संत गोरा कुंभार यांच्या जीवनाला अक्षरशः सार्थ घालते। महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील अष्टवारांपैकी एक हे मातीच्या घड्यातून अध्यात्माचा अमृत घडवणारे जनसेवक होते। त्यांचा जन्म 13व्या शतकातील महाराष्ट्रातील तीर या गावी झाला। कुंभार कुलात जन्मलेला गोरा केवळ भांडी घडवणारा कुंभार न राहता कुंभार म्हणजे कुंभार, भक्त म्हणजे भक्त या म्हणीप्रमाणेच भक्तीच्या घाटावर उभा राहिलेला संत झाला। गोऱ्याच्या जीवनातील निर्णायक मूळ त्यांच्या सासूने आणला। एके दिवशी सासूने विटंबनेने विचारले, घडवतोस भांडी पण स्वतःचे मन घडवलेस का? हा प्रश्न गोऱ्याच्या मनावर सूर्यासारखा टाकला। त्याने कुंभाराच्या व्यवसायाला विदा देत मन घडवण्याची कला शिकवण्यासाठी संत ज्ञानदेवांच्या पायाशी जाण्याचा निश्चय केला। हीच घटना सिद्ध करते की ज्ञानाचा ठेवा अंधारात नसतो। अल्प आयुष्य पण अलौकिक तेजस्वी संत ज्ञानेश्वरांनी गोऱ्याच्या भक्तीतून कच्ची माती ते तप्त तवा होण्याची क्षमता ओळखली। गुरुंनी त्याला एक चमत्कारिक परीक्षा दिली, घागर पाण्याने भर पण ती वर न्यावी बिना हाताची। गोऱ्याने हा अशक्य आव्हान भावनेच्या भिंगातून पूर्ण केले। त्याने घागरीच्या आजूबाजूला भक्ती जिथे म्हणत नाचणाऱ्या भाविकांच्या रांग उभी केली। त्यांच्या उत्साहाने घागर भावाच्या बळाने वर चढली। ही घटना गुरुगम्य ज्ञानाचे महत्त्व सांगते। संत गोरा यांनी हातात चाक मनात विठ्ठल भक्ती या तत्वावर जीवन घडवले। कुंभाराचे चाक फिरवताना त्यांच्या ओठावर पंढरीनाथाची गाणी सतत वास करत त्यांनी सिद्ध केले की कर्म हेच खरे पूजन आहे। भांडे घडवताना मन घडते हे त्यांच्या आत्मसाक्षात्काराचे रहस्य होते। समाजाला शिकवण देत ज्याच्या हाती चाक काठी त्यांच्या ठाई हरिभक्ती मातीतून मूर्ती घडे, भावनातून भगवंत भेटे। गोरा केवळ भक्त नव्हे तर समाज रचनेचा कुशल कुंभार होते। त्यांनी जातीभेदा विरुद्ध मातीचा रंग एक, भक्तीचा मार्ग एक हा संदेश दिला। स्त्री शिक्षणावर भर देत घरातील देवीचे ज्ञान जागे करा असे उद्बोधन केले। संत ज्ञानदेवांसारखा सहवारिकांशी भक्तीच्या गावठी रचल्या ज्यांनी वारकरी संप्रदायाला बळ दिले। संत गोरा यांचे अभंग आणि गाथा मराठी भक्ती रसांचा अमूल्य ठेवा आहेत। पंढरी गोरा कुंभार समाधी हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे। त्यांच्या जीवनातून मिळणारा संदेश स्पष्ट। कुंभाराचे हात गेले चाकावर, मन गेले पंढरीच्या द्वारावर, घडवले भांडे घडवले आपुले गोरा विठ्ठलाच्या भारावर उभारे। संत गोरा कुंभार हे मातीतून मोती घडवणारे अध्यात्मधानी होते। त्यांनी सिद्ध केले की कर्माच्या चाका घडीतून भक्तीचा मार्ग सर्वसामान्यांना उघडा आहे। हातीचा मुकी हरी या सूत्राने जगणाऱ्या या संतांनी समाजाला दिलेली शिकवण अजरामर आहे। घड भांडी पण नको विसरू मनाचे भांडे, घडवणार ती घडी पण मळ्याच्या हाती विठोबाचे दर्शन घडे। त्यांचे जीवनच कर्मयोगाचा आगळी परीक्षा होते। ज्यांनी सांगितले की भक्तीचा प्रवाह कोणत्याही जात व्यवसायाच्या सीमा ओलांडतो। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू।